नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र विशेष पेपर 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्यान क्रमांक 7 मध्ये मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मागील व्याख्यान क्रमांक 1 ते 7 यामध्ये आपण कोणत्या घटकांचा आढावा घेतला याची थोडक्यात उजळणी आपण करूया। सुरुवातीला आपण बघितलंय की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये जे काही आर्थिक घटक आहेत त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो। त्यानंतर आपण बघितलंय की सूक्ष्म अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे आणि यात आर्थिक घटकांचा अधिक बारकाईने अभ्यास केला जातो। त्याच्यानंतर दुर्मिळतेमुळे निर्माण होणारे जे काही आर्थिक प्रश्न आहेत, ज्याला आपण मूलभूत आर्थिक प्रश्न असे म्हणतो, या मूलभूत आर्थिक प्रश्नांचा आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे। याबरोबरच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप यांचाही आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे। या व्याख्यानामध्ये आपण आर्थिक विश्लेषणाची जी काही साधनं आहेत या साधनांचा अभ्यास करणार आहोत। आपणा सर्वांना माहीत आहे की कोणतेही साधन किंवा इंग्रजीतील टूल हे आपलं काम सोपं करत असतं। आर्थिक विश्लेषण ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी हे आर्थिक विश्लेषण करण्यासाठी जी काही साधनं आहेत त्या साधनांची आवश्यकता असते आणि या आर्थिक विश्लेषणासाठी जर आपण साधनांचा वापर केला तर आपलं विश्लेषण कमी वेळात आणि अधिक परिणामकारकपणे होऊ शकतं। आणि म्हणून आर्थिक विश्लेषणासाठी जी काही साधनं वापरली जातात त्या साधनांचा आपण या व्याख्यानांमध्ये आढावा घेणार आहोत। आर्थिक विश्लेषणाची जी काही साधनं आहे त्याची व्याख्या जर समजा करायचं ठरलं तर आर्थिक घटक आणि व्यवहारांचे विश्लेषण करण्यासाठी ज्या विविध साधनांचा वापर करण्यात येतो त्याला आपण आर्थिक विश्लेषणाची साधनं असं म्हणतोय। आता आर्थिक घटक जे आहेत, ज्यामध्ये मागणी असेल किंवा किंमत असेल किंवा रोजगार पातळी असेल, तर यांचे विश्लेषण करण्यासाठी किंवा बऱ्याचदा या दोन चलांमधील, उदाहरणार्थ किंमत असेल किंवा मागणी असेल, अशा चलांमधील परस्पर संबंध जो आहे तो परस्पर संबंध आपल्याला शोधावा लागतो आणि ह्या परस्पर संबंध शोधण्यासाठी आपण आर्थिक विश्लेषणाचा आधार घेत असतो। आणि ही जी काही आर्थिक विश्लेषणाची साधनं आहेत त्या साधनांचा वापर केल्यास याआधी आपण बघितल्याप्रमाणे आपलं विश्लेषण कमी वेळात आणि अधिक परिणामकारकपणे त्या ठिकाणी होऊ शकतं। आर्थिक विश्लेषणाची दुसरी व्याख्या अशी आहे आर्थिक साधनांची, अर्थशास्त्रात सैद्धांतिक आर्थिक विश्लेषण करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्या साधनांना आर्थिक विश्लेषणाची साधनं असं म्हणतात। आता अर्थशास्त्रात जे काही सैद्धांतिक विश्लेषण आहेत त्या सैद्धांतिक विश्लेषणासाठी, उदाहरणार्थ मागणी आणि किंमत यांच्यामधले जर सैद्धांतिक विश्लेषण आपण बघितलं तर मागणी आणि किंमत यांच्यामध्ये विरुद्ध संबंध आहेत आणि मग हा सैद्धांतिक संबंध जो आहे, सैद्धांतिक आर्थिक संबंध जो आहे, हा सैद्धांतिक आर्थिक संबंधाचं परस्परावलंबन किंवा त्या दोन चलांमधील जो संबंध आहे हा संबंध दाखवण्यासाठी आपण काही साधनांचा वापर करत असतो आणि या साधनांना आपण आर्थिक विश्लेषणाची साधनं असं म्हणतो। आता ही जी काही आर्थिक विश्लेषणाची साधनं आहेत ती कोणकोणती आहेत, तर ह्या कोणकोणती आर्थिक विश्लेषणाची साधनं आपण अर्थशास्त्रामध्ये वापरणार आहोत याचा आढावा आपण घेऊया। सर्वात अगोदरचं जे आर्थिक विश्लेषणाचं साधन आहे ते साधन म्हणजे फलनात्मक संबंध। त्याच्यानंतरचं दुसरं आर्थिक विश्लेषण जे आहे ते म्हणजे अनुसूची। त्यानंतरचं विश्लेषण जे साधन आहे ते म्हणजे आलेख आणि त्यानंतरचं जे आर्थिक विश्लेषणाचं साधन आहे ते म्हणजे समीकरण। फलनात्मक संबंध जो आहे तो फलनात्मक संबंध आपल्याला म्हणजे काय ते माहित आहे की दोन चलांमधील जो संबंध आहे त्या दोन चलांमधील संबंधाला आपण फलनात्मक संबंध असं म्हणतो। आलेख म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांच्या आधारावर आपण ज्यावेळी दोन चलांमधील संबंध दाखवतो, उदाहरणार्थ आपण मागणी रेषा जर समजा काढली त्याला आपण अर्थशास्त्रीय भाषेत मागणी वक्र असं म्हणतो, तर हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असतो। म्हणजेच याचा अर्थ की या दोन चलांमध्ये, हे दोन चल कोणते तर मागणी आणि किंमत, आणि या दोन चलांमध्ये विरुद्ध संबंध असतो हे आपल्याला यावरून स्पष्ट होत आहे। अनुसूची म्हणजे थोडक्यात तक्ता,
की या ज्यामध्ये आपण दोन चलांमधील जो परस्परावसंबंध आहे, परस्परावलंबन आहे, ते आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. आणि समीकरण म्हणजेच एक गणिताचा भाग की ज्यामध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा अधिक चल जे आहेत त्या चलांमधला संबंध आपण या समीकरणांच्या आधारे त्या ठिकाणी दाखवू शकतो. त्याबरोबरच या दोन चलांमधील जे परस्परावलंबन आहे त्याचाही आढावा किंवा त्याचाही अभ्यास आपण या समीकरणाद्वारे घेऊ शकतो. यापूर्वी आपण अभ्यासल्याप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये साधारणतः ज्या काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना, व्याख्या किंवा काही गृहीत गोष्टी त्या ठिकाणी समाविष्ट असतात. आणि मानवी वर्तणुकीच्या संदर्भात जे काही निष्कर्ष काढले जातात तर ते निष्कर्ष काढत असताना काही विशिष्ट गृहीत परिस्थिती लक्षात घेतली जात असते. आणि या विविध परिस्थितीच्या संदर्भातच आर्थिक सिद्धांत खरे ठरू शकतात. अशा गोष्टी शब्दांमध्ये, चिन्हांमध्ये किंवा प्रतीकांमध्ये किंवा ह्या प्रतीकांच्या सहाय्याने किंवा आलेख किंवा आकृतीच्या सहाय्याने मांडता येतात. आणि ह्या ज्या काही आर्थिक विश्लेषण आहे त्या आर्थिक विश्लेषणातलाच तो एक भाग म्हणून आपण फलनात्मक संबंध जे आहे ते फलनात्मक संबंध म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तर साधारणतः जेव्हा दोन घटकांमध्ये किंवा दोनपेक्षा अधिक घटकांमध्ये जो संबंध दर्शविला जातो त्या संबंधाला फलनात्मक संबंध असं म्हणतो. आता प्रमाण भाषेत जेव्हा फलनात्मक संबंधाची आपल्याला व्याख्या करायची असते तर जेव्हा एखाद्या घटकांचे मूल्य किंवा एक किंवा अनेक घटकांवर किंवा त्या चलांवर अवलंबून असते तेव्हा अशा संबंधाला आपण फलनात्मक संबंध असं त्या ठिकाणी म्हणतोय. आता हा जो फलनात्मक संबंध आहे हा फलनात्मक संबंध आपण वेगवेगळ्या बाबतीत त्या ठिकाणी मांडू शकतो. उदाहरणार्थ शाब्दिक स्वरूपातील फलनात्मक संबंध किंवा गणितीय स्वरूपातील फलनात्मक संबंध किंवा भूमितीय स्वरूपातील फलनात्मक संबंध जो आहे तो आपण त्या ठिकाणी दर्शवू शकतो. आता उदाहरणार्थ फलनात्मक संबंधाचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं ठरलं तर मागणी आणि किंमत या दोन चलांमध्ये आपल्याला माहिती आहे की फलनात्मक संबंध आहेत. मग हा फलनात्मक संबंध कशा पद्धतीने लिहिणार तर तो फलनात्मक संबंध आपण डी इज द फंक्शन ऑफ पी म्हणजे डी हे पीचं फलन आहे. म्हणजेच जर किमतीत बदल झाला तर मागणीवर त्याचा परिणाम होतो हे यातून त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आता साधारणतः जो काही फलनात्मक संबंध असतो हा फलनात्मक संबंध शाब्दिक स्वरूपाचा असू शकतो, गणितीय स्वरूपाचा असू शकतो किंवा आलेख स्वरूपाचा त्या ठिकाणी असू शकतो. फलनात्मक संबंध हे आपण व्याख्येमध्येच बघितलंय की दोन किंवा दोनपेक्षा अधिक जे चल आहेत, चल म्हणजे काय तर ज्यात सातत्याने बदल होतोय. मग अशा दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलांमध्ये जर समजा काही संबंध असेल मग हा संबंध समप्रमाणात असेल असं नाही. कदाचित तो ऋण असू शकेल किंवा सम असू शकेल किंवा अरेषीय असू शकेल किंवा रेषीय असू शकेल. अशा कोणताही प्रकारचा संबंध परंतु दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलांमधील संबंध म्हणजे फलनात्मक संबंध असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर फलनात्मक संबंध जो आहे तो फलनात्मक संबंध दोन चलांमधील फलनात्मक संबंध या एफ या अद्याक्षराने दर्शवला जातो किंवा मराठीत तो फ या अद्याक्षराने त्या ठिकाणी दर्शवला जातो. इथे आपण बघितलंय की डी इज द फंक्शन ऑफ पी, इथे आपण एफ हे जे काही अद्याक्षर आहे ते अद्याक्षर आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. फलनात्मक संबंधाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे डाव्या बाजूला परतंत्र चल दर्शविले जाते तर उजव्या बाजूला निश्चितपणे स्वतंत्र चल जे आहे ते स्वतंत्र चल त्या ठिकाणी दर्शविले जाते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की फलनात्मक संबंधामधील जी काही डाव्या बाजूची चलं आहेत ही डाव्या बाजूची चलं उजव्या बाजूवर त्या ठिकाणी परिणाम करतात. हे फलनात्मक संबंधाचं पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. अशा पद्धतीने फलनात्मक संबंध हे आर्थिक विश्लेषण करण्यासाठीचं सर्वाधिक महत्वाचं साधन आहे हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. याच्या आधी आपण बघितल्याप्रमाणे कोष्टक किंवा पत्रक किंवा अनुसूची ही आर्थिक विश्लेषणाचं एक पुढचं आणि महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की जेव्हा एखादी व्यवसाय संस्था किंवा एखादा व्यक्ती यांच्याकडे असणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपण कोष्टक किंवा इंग्रजीत आपण त्याला टेबल असं म्हणतो तर तो टेबल आपण त्या ठिकाणी तयार करत असतो आणि त्यालाच आपण अर्थशास्त्रीय भाषेत कोष्टक असं म्हणत असतो किंवा अनुसूची असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आता ज्यावेळी आपल्याला अर्थशास्त्रात विविध सिद्धांतांची किंवा नियमांची सत्यता पडताळायची असते त्यावेळी ह्या नियमांची किंवा सिद्धांतांची सत्यता पडताळण्यासाठी एक घटक हा बऱ्याचदा दुसऱ्या घटकांवर किंवा एक घटक हा दोनपेक्षा अधिक घटकांवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. आणि मग
हे जे एकमेकांवरील असणारे बदल जे आहेत ते बदल आपल्याला अभ्यासण्यासाठी आपण पद्धतशीरपणे उभ्या स्तंभामध्ये किंवा आडव्या ओळीमध्ये आपण त्या ठिकाणी आपली जी सांख्यिकी आहे ती सांख्यिकी भरत असतो. आणि मग उभे स्तंभ किंवा आडव्या ओळी यांच्यामध्ये भरलेली जी माहिती आहे त्या माहितीलाच आपण कोष्टक किंवा अनुसूची त्या ठिकाणी म्हणत असतो. आता ही जी काही कोष्टक आणि अनुसूची आहेत, या कोष्टक आणि अनुसूचीची जर व्याख्या करायची ठरली तर नियमांची किंवा सिद्धांतांची पडताळणी करण्यासाठी एका चलातील बदलाची दुसऱ्या चलातील बदलावर होणाऱ्या परिणामाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी माहिती संकलित करण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे अनुसूची होय, हे किंवा कोष्टक किंवा पत्रक होय, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. उदाहरणार्थ उपयोगितेचा नियम आपण इयत्ता 12वी मध्ये बघितलेला आहे की घट्ट सीमांत उपयोगितेच्या नियमात आपण बघितलेलं आहे की उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आणि जर एखादा व्यक्ती इतर परिस्थिती कायम असताना जर एखादा व्यक्ती क्रमाक्रमाने उपभोगांच्या नगसंख्येत त्या ठिकाणी वाढ करत गेला तर त्यापासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी घटत जाते. इथं आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी काही वस्तूची नगसंख्या आहे ती वस्तूची नगसंख्या ही वाढत जाते, तर त्याबरोबर मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी घटत जाते. हे या कोष्टकावरून त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आता आपल्याला बऱ्याचदा कोष्टक, पत्रक किंवा अनुसूची यांच्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे, तो सूक्ष्म भेद त्या ठिकाणी स्पष्ट करावा लागतो. ज्यावेळी बऱ्याचदा कोष्टक, पत्रक आणि अनुसूची हे तीनही शब्द समानार्थी वापरले जातात, पण ज्यावेळी एखादा अर्थशास्त्राचा किंवा समाजशास्त्राचा संशोधन करण्यासाठी जातो त्यावेळी वापरला जाणारा हा जो काही अनुसूची भाग आहे हा अनुसूची भाग जरासा त्याहून भिन्न आहे. आणि मग हा अनुसूची हे जे आर्थिक विश्लेषणाचं साधन आहे ते नेमकं काय त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता अनुसूचीची जर प्रमाण भाषेत व्याख्या करायचं ठरलं तर ज्या प्रश्न मालिकेतील प्रश्न अभ्यासक मुलाखतदात्यांना प्रत्यक्षपणे विचारून त्याची उत्तरं भरत असतो त्या प्रश्न मालिकेला आपण अनुसूची असं म्हणतो, असं या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आता अनुसूची ही जी आहे हे आर्थिक विश्लेषणाचं साधन जे आहे हे एक औपचारिक आणि सुलभ, त्याचबरोबर संशोधकाला ज्यावेळी प्राथमिक तथ्य संकलन करायचं असतं तर हे प्राथमिक तथ्य संकलन करण्यासाठीच आवश्यक असणारं एक साधन आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आता अनुसूची म्हणजे काय तर अनुसूची म्हणजे प्रश्नांची औपचारिक किंवा विशिष्ट विषयाची अनुक्रमानुसार बनवलेली यादी किंवा सूची, म्हणजे प्रश्नांची जी काही यादी किंवा सूची आहे त्या प्रश्नांच्या यादी किंवा सूचीला आपण अनुसूची असं म्हणतोय. आणि हे एक आर्थिक विश्लेषणाचं एक महत्वाचं साधन आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. हे जे काही व्याख्यान आहे त्या व्याख्यानावरील प्रश्न आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.